रेकॉर्डिंग असेल त्या अधिकारी ते तिथे काही अडी डिस्ट्रीब्युशन करून नाही आले त्यांना पण मी शुभेच्छा देतो. मी असून आम्हाला टक्के जाणीव होतं की आम्ही मागासवर्गीय होते, त्याच्यामुळे तुम्ही टाका. आमचं जे आहे तर तो काहीतरी बीओटीवर आहेत आणि 60 कोटी आहे ते 12 कोटी आपल्या त्याच्यापेक्षा जास्त निधी मोदीचा ठेवलेला आहे. तर भंडारामध्ये जो आहे म्हणजे पर्यटन विभागाच्या माध्यमाने जवळपास 6 ते 7 कोटीचं त्याचं नियोजन होतं. सगळ्या लोकांना त्याच्यात कामात आलं पाहिजे. तर त्या गोष्टीचा मिसयूज करून चुकीचा प्रेझेंटेशन लोकांसमोर ठेवण्यात आला का बा हे चुकीचं आहे. आता चुकीचं त्याच्यात एकही भ्रष्टाचार नाहीये, विकासावी पण आहे. तसं पाहिलं तर कुठलेच याच्यामध्ये आपण 100% एकाच डिपार्टमेंटचा फंड येईल आणि कम्प्लीट होईल असं होत नसते. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा फंड येऊन तो पूर्ण करत असतो आपण. मुद्दाम विकासाचा कसं थांबवता येईल आणि तो प्रेझेंटेशन चुकीचा करण्यात आला का तिथे एनओसी नाही घेतला हे नाही, तसं तो नाहीये. हार आणि म्हणजे विजय आणि पराजय नरेंद्र भोंडेकरच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा नाही आला. मी आमदार असताना 9 मध्ये आमदार असताना 14 मध्ये माझा पराजय झाला होता आणि 14 मध्ये पराजय झाल्यामुळे मी घरी नाही बसलो. मला महिनाभर थोडंसं मी नाराज होतो, परंतु नाराज झाल्यानंतर मी पुन्हा महिनाभरानंतर उभारणी घेतली आणि मी हे ठरवलं होतं की मला त्यावेळेस 42,000 मतदान मिळाले होते. 42,000 लोकांसाठी मला धावायचं आहे. त्याच्यामुळे मी त्यावेळेस पण धावत राहिलो. म्हणजे आमदार असल्याच पाहिजे म्हणून धावायला पाहिजे असं नाही. तर मी नरेंद्र भोंडेकर हा पद असलं नसलं तरी धावत राहिला. आता आमच्याकडे अध्यक्षपद असेल नसेल तरी आम्ही धावत राहू. त्याच्यामुळे आम्ही त्या विजय पराजयाला अजिबात घाबरणार नाही. आम्ही ही निवडणूक एकदम प्रामाणिक लढलो आणि विकासाच्या मुद्द्यावर लढलो. मला एक गोष्ट आठवते, आपल्या पत्रकारांमधून एक गोपू पिंपळापुरे होते. त्यांचं मला आठवते की ते दरवेळेस ते बोलायचे, लोकांना जरी वाटायचा, परंतु त्यांच्या मागचा त्यांचा अनुभव होता की तुम्ही एखादा लोकप्रतिनिधी असताना तुम्ही काम करणार त्याचा ब्लूप्रिंट तुमच्याकडे आहे का. आणि तो माझ्या डोक्यात मुद्दाम ठेवला होता आणि तो भाग आहे. परंतु हे तेवढंच खरं आहे की हे नगर परिषदचे निवडणुका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनांमध्ये अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा श्रीमंत असेल किंवा गरीब असेल त्यांना सगळ्यांना एकसारखा अधिकार दिला आहे. तर ह्या अधिकाराचा एक हेल्थी एक चांगल्या पद्धतीने निवडणूक व्हायला पाहिजे. अपप्रचार करून चुकीचं हे करून जर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतं तर चांगले माणसं चांगल्या विचारांना कधी लढणारच नाही. आणि सगळे लोक हेच ठेवतील का अपप्रचार करा, चुकीचं प्रेझेंटेशन समोर द्या आणि वाईट पद्धतीने जर निवडणूक लढता आली तर आम्ही ज्या पद्धतीने चांगलं इमानदारीनं लढलो, पुढच्या वेळेस आता आमची प्रामाणिकपणा सोडायला पाहिजे का, विकास कामाचा मुद्दा सोडायला पाहिजे का. तर हा लोकांमध्ये एक चुकीचा गैरसमज तयार होतो. परंतु आम्ही जसं विकास कामावर लढलो, विकास कामासाठी इतके निधी आणला, इतके कामं केले आणि पुढे पण आम्ही करत राहू. आमच्यावरती कितीही कोणी टीका टिप्पणी केलं, काय केलं तरी आम्ही त्यांना विकास कामावरच उत्तर देऊ. ह्या भागाचा अजूनही मी 4 वर्ष आमदार आहे. आता काही लोक म्हणतात की मी आमदार की कापून टाकीन, आमदारला मारून टाकीन, हे करून आता चाललंय, मी बघतोय. परंतु हे विसरू नये की आम्ही शिवसैनिक आहोत. आमचा पेशन्स सोडू द्यायला नाही पाहिजे. तर आता पेशन्स हळूहळू थोडं कमी होत चाललेला आहे. तर माझी विनंती आहे हे बघा,